चौंडेश्वरी संगीत महोत्सवाच्या या चौथ्या वर्षी मी आपले सहर्ष स्वागत करत आहोत. इतक्या छोट्या गावामध्ये संगीत महोत्सव आयोजित करणं ही गोष्ट फार मोलाची महत्त्वाची आहे. म्हणून मी सर्वप्रथम या वेगळ्या संगीत महोत्सवाचं उद्घाटन झालं असं अतिशय आनंदाने जाहीर करतो. आपण दोघा तिघांनी उल्लेख केला की काकांचा स्मृतिदिन साजरा करतो आहोत. श्रीमा मार्टेंना एकदा एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला होता, माणसाचं आयुष्य किती असतं, माणूस किती जगतो. तेव्हा मार्टे मास्तर असं म्हणाले की एखादा मनुष्य मरण पावल्यानंतर जितकी वर्ष त्याची आठवण राहते तेवढं त्याचं आयुष्य असतं. बहिणाबाई असं म्हणत असत की अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी तिनं झोका झाडाले बांधला, देखा पिलांसाठी तिनं झोका झाडाले बांधला. म्हणजे प्रत्येक आईच्या हृदयातली ही तळमळ, प्रत्येक आईच्या हृदयातलं हे मर्म बहिणाबाईंनी केवळ 4 किंवा 5 शब्दांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं. ते सुरांमधनं जात्याच्या ओवीवरनं जेव्हा बायकांपर्यंत पोहोचलं त्यावेळेला ती जात्याची घरघर अधिक आवडीची झाली. या जात्याच्या माध्यमातून संसार फुलत गेला. हा संसार फुलत फळत जात असताना मी आता जसं तुम्हाला म्हटलं की माध्यमांचा जमाना हा आत्ता आला. अलीकडच्या काळात माध्यमांचा अतिरेक झाला. पण ज्या काळामध्ये माध्यम कार्यरत नव्हती, फक्त प्रिंट मीडिया, मासिक, रेडिओ एवढ्याच गोष्टीतनं माध्यमातल्या काही मनोरंजनाच्या गोष्टी आपल्यापर्यंत येत होत्या, तेव्हा एकच सातत्यानं नाव आपल्या समोर यायचं ते म्हणजे शांताबाई शेळके यांचं. मी अगदी शाळेत असताना शनिवारी सकाळी जेव्हा सकाळची शाळा सुटून दुपारी घरी पोचायचो आम्ही, त्यावेळेला घरातली आजी वहिनी किंवा इतर महिला वर्ग रेडिओवरती श्रुतिका ऐकण्यात किंवा नभोनाट्य ऐकण्यात मग्न असायच्या. आणि त्यावेळेला शांताबाईंचा आवाज त्या रेडिओच्या माध्यमातून झिरपत झिरपत बाहेरच्या दारापर्यंत येत असायचा. प्रचंड भूक लागलेली असली सुद्धा तरी त्या आवाजातलं सामर्थ्य किंवा त्या शब्दातली ताकद इतकी होती की आईचं जर समजा जेवायला वाढायला रिकामी नसली, चुकून ती कान देऊन रेडिओ ऐकत असेल तर आई भूक असं म्हणायचं जरा भय वाटायचं. आणि आपोआपच शांताबाईंच्या आवाजाच्या त्या मागोवा घेत त्यांच्याकडच्या गोष्टी ऐकल्या जायच्या. त्या काळात ऐकलेली आणि संसार फुलत असताना प्रत्येक क्षणी आठवलेली ही कविता. शांताबाईंनी त्या कवितेमध्ये असं म्हटलंय की फडताळात एक गाठोडं आहे, फडताळात एक गाठोडं आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली जिथं आहेत जुने कपडे, कुंचा, टोपडी, शेले, शाली, तिथंच घडी करून जपून ठेवली आहे एक पैठणी. नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. माझी आजी तिच्या लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती. माझी आजी तिच्या लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया, हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभोवती रेंगाळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूप कापूर उदबत्त्यात जळत गेले किती श्रावण, पैठणीनं या जपलं एक तन एक मन. खस हिन्यात पुसली बोरं, पैठणीला केव्हा पुसली, शेवंतीची चमेलीची आरास पदरा आडून हसली.